हा बोला की. आपला कॉल रेकॉर्ड करतोय मी. हा आपण शालेय समितीचे अध्यक्ष होता, तर शाळा जिल्हा परिषद पाडण्याच्या संदर्भानं परवानगी घेतली होती किंवा आपण तसा ठराव घेतला होता का? कोणता ठराव? शाळा पडायचा ना? हा, शाळा पाडायचा ठराव घेतला होता शालेय समिती. ऐका सर, ग्रामसभेमध्ये घेतला होता. ग्रामसभेचा बोलतो ना आम्ही, शालेय समितीचा म्हणालो मी. आता हो, हिरवड साहेबांना त्या दिवशी सांगितलं बा ग्रामसभेचा घेतला, ग्रामसेवकांना सांगितला. पण शालेय समितीची काय भूमिका होती हो. शाळा पाडताना? आम्ही ठराव दिला नव्हता. आम्ही ठराव दिलता ग्रामपंचायतला. ग्रामपंचायतला ठीक आहे. शालेय समितीचा शाळा पाडा म्हणून असा काही ठराव होता काय? अहो, आम्ही एक पत्र दिलतं, बाबा आमची शाळा अशी झालेली आहे, याच्यात मत मांडावी. हा 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 हे ठराव आम्ही दिलता. हा हा. त्याच्यामध्ये ग्रामसभेमध्ये त्याने ठराव मांडल्या ते. अच्छा अच्छा. शाळा अशी पडाय झाली, जीर्ण झाली, जुनी झाली. आम्ही आता वेळोवेळी आम्ही सर वेळोवेळी पाणी साचू लागलं, वेळोवेळी मी दाखीत राहिलो सरपंचाला सगळ्या. शाळा गळालेली आहे त्या संदर्भाने ठराव घ्या. साप दोनदा मी स्वतः साप मारले तिच्यात. बघा बरं. हा ना, शाळा ते तर बरोबर आहे, अगदी खरं आहे. मग तू असा घेतला का बा शाळा ही जमीनदोस्त करावी आणि ते बी प्रशासनाची परवानगी न घेताना असं काय घेतला होता का म्हणलो? तसं नाही हो सर, मी ऐकून घ्या. मी जसं सांगलं ना तसंच मी बोलावलो. बरं 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 बरं. मी स्वतः साप मारले. मी पालकाला सुद्धा दाखिलो शाळेमध्ये. हा 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 हा. पत्र गळवालते, ढव साचले होते, एवढाले मोठे ढव होते. मी स्वतः पाणी काही जागी भरून काढलं. तुमचं 100% खरं आहे की बा शाळा जुनी झाली होती, शाळा गळू लागली होती. या संदर्भाने तुम्ही सांगितलं. सर थोडं ऐका. साधा एक खिळा मारू लागला तर ऑटोमॅटिक खिळा जायना गेला, ऑटोमॅटिक भितार पडला. अच्छा. हा हा हा. अशी इतकी अवस्था झाली माहिती आहे. मी होतो. बरं 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 बरं. हा बरं. शाळा वानेरानं वरून ऐकून घ्या सर, वानेरानं तर वरून उडी मारला तर वरचे खपले खाली पडू लागले धड लेकरेच्या अंगावर. हो बरोबर आहे सर, तुमचं म्हणणं अगदी खरं आहे. त्या निमित्तानं शाळा गाव वर्गणीतून तुमचे येईलवाड साहेबांनी पुढाकार घेऊन शाळा नवी बांधली. वर्गही तिकडे शिफ्ट झाले. बरोबर आहे. झाले. आता इथं ह्या शाळेत तर कोणी नाही ना आता सध्या. पण शाळेच्या सुट्ट्यामध्ये प्रशासनाची परवानगी न घेताना शाळा पाडली पाहिजे. पण हे पाडायला नाही पाहिजे होतं असं ग्रामसेवकाचं आणि जे काही तक्रारदार आहे वारकड त्याचं म्हणणं होतं.